हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल कोकणी कलाकारमध्ये। मी विठ्ठल गावकर तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतोय। तर मंडळी आत्ता व्हिडिओ करतोय कारण स्पेशल म्हणजे आज आमच्या घराकडे रात्री अळवडे होतले असत। मम्मी म्हणाक लागली जिलासाठी अळवडे करतोय। तर आता बघा मम्मी इली अळवड्याची पानं काढता। आमच्याकडे जवळच असतात, काही लांब जायची गरज नाही। मम्मी आमचा काय ना काहीतरी टाकत असता, भाजी बिजी हवामानानुसार ती सगळा भाजी करता, वांग्याची बिंग्याची। त्यात बघा तिनं अळवडे ह्या केल्यानंच मुंबई तकडे पाणी विकत घेवतं सगळे आमच्या घराकडेच बघा माडा खाली एकदम चांगली काळी पानं ना गे, काळी पानं एकदम अळवड्याची। म्हणजे वेगवेगळी पानं असतात, नॉर्मल करशेत तसे, पण ही पानं अळवड्याक एक नंबर। खाज नसता, कमी असता खाज या पानांगा ना। तुमका दाखवत आता आता किती काढून ठेवतात गे सकाळी? ती धुवायची आणि जरा बावट ठेवायची। मग ती जरा नरम झाली की नंतर अळवड करू, पण ती हे होतात बरी चांगली नरम झाली ती। अच्छा, ती जुडूक वगैरे बरी पडतात ती। अळवड बाकीच्या पानांचे पण होतात ना? होतात, सगळ्या पानांचे होतात, सफेद पण असतात ना अशी, त्याचे पण होतात, छान होतात। पण ही खाना आपली स्पेशल अळवड्यासाठी। अळवड्याची स्पेशल। कारण तुम्ही बघशात की तुमच्याकडे असतीच पानं, पण अशी वेगवेगळ्या कलरची असतात। काळी पानं याचे अळवडे एकदम भारी होतात, कुरकुरीत। तुम्हाला दाखवतले कशी पूर्ण प्रोसेस मम्मी कशी करता अळवडे एकदम कुरकुरीत ते आता फक्त आम्ही काढून ठेवतो जरा ते नरम होऊन दे। असा मुंबईत गेलाय मग खाऊ गावाचा नाही ना, आता जाऊस माझी करून ठेवता सगळा जिलाक सगळा काय काय करून घालता चांगला चांगला। तुम्ही पण येवा खाव। हो चले। हे आमचं स्वीट होम इकडे वाढवा। मुंबईत गेल्यानंतर ह्या सगळा दिसत राहता डोळ्यासमोर, मग मन लागत नाही। या कुत्ताड्या आमचं मोतलो। आधी आमचं एक जो होतो कुत्रो, ह्याच्या आधी बरीच वर्ष झाली ऑफ झालो, त्याच्यानंतर ह्या येईल आता। तर मंडळींनो अळवड्याची पानं आता काढून ठेवलेली आहेत नरम करूसाठी। नंतर त्यांना सगळा ती पेस्ट वगैरे तयार करून अळवड्यांका लावून मग ती रात्री आरामात मम्मी करतेली असा। ते आता आपण डायरेक्ट प्रोसेसला नंतर रात्री भेटाया। आता जाते जरा परत एकदा देवळात, कारण दसऱ्याचे कार्यक्रम चालू आहे, शेवटचा दिवस हा, तर आता देवळात चालला असे। तर आपण डायरेक्ट आता रात्री भेटूया, प्रोसेस करतो तिकडे मम्मी कशी करतो हे तुमका दाखवतले। भेटूया रात्री। हॅलो मंडळी, बॅक टू व्हिडिओमध्ये। काल जी आपण पाना काढून ठेवला होता ना, ते आता काल काय करूक भेटले नाही रात्री मम्मी, त्यामुळे मम्मीने आता करू घेतलं नाही अळवडे। तर आता बघा तुमका दाखवते की मम्मी काय काय घालता ती, कारण आताच करू घेतल्यानं दुपार झाली या, आणि आता आम्ही फायनली अळवडे करू घेतला असे। तुमका दाखवते की अळवडे आता कसे बनवता मम्मी माझे ते। चला। सफेद ती भाजून घातलंय आणि ओवा थोडंसं, पचनाक चांगले असतात। हे बेसन पीठ म्हणजे चण्याची डाळ दळून, अच्छा हे सगळं मिक्स ह्याच्यात हे घालतो आगुळ। आगुळ घालणार त्याच्यात। हे आपण तयारच करून घेतलेलं का पीठ? हो, मी घरघंटीक लावलाय। अच्छा,
विकत आणलं नाही हा, सगळं हे करून तयार करून घेतलेलं आहे बघा, घरीच होममेड. हे आहे हे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर पेस्ट, पेस्ट. याच्यात पण पेस्ट घालतो. हां आलं लसूण कोथिंबीर लसूणची पेस्ट आहे. आपण एक मिश्रण तयार करून घेतो ना अळवड्यांसाठी. आवड्यांसाठी. किती टाकायचं या आपल्याला? लसूण टाकायचं आपल्या, ते काही जास्त हे नाही. पान नसतं जेवढी म्हणजे हे पानावरची हां, ते पानं हे नसतात, ती खाज जास्त नसतात त्यांना. जेवढी खाय तेवढी खाजी असतं त्यांना जास्त टाकायचं. टाकून झालं आता. थोडं तांदळाचं पीठ टाकूया, थोडासा एकदम तांदळाचं पीठ, म्हणजे कुरकुरीत होतं. अच्छा ते बघा काय काय टाकलेलं. पहिले काय आपण टाकला होते? हां, सफेद तीळ, त्याच्यानंतर हो पीठ, त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट आणि कोकमाचं आगोळ. आणि ह्या मिश्रण आता परत एकदा टाकूचं आपल्या थोडासा तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ कशा थोडं कुरकुरीतपणा येता, थोडा नरम नाही होत. अच्छा, त्याच्यासाठी थोडासा, जास्त नाही. हो एकदम थोडा, म्हणजे त्याला कुरकुरीतपणा येण्यासाठी थोडासा तांदळाचा पीठ. आता एका एकदम मस्तपैकी मिश्रित करून घ्यायचा. आणि मग तर आपण जी काल पानं आणलेली ती पानं आता मस्तपैकी झाली असलेली, कारण काल काढून ठेवलेली होती. आज ती एकदम व्यवस्थित धवरलेली मऊ झाली असलेली. थोडं मीठ, चवीनुसार मीठ, थोडा लाल तिखट मसाला आपलं मालवणी लाल तिखट मसाला जो आपण बनवून घेतला ना. हो, घरी घरगुती मसाला घराकडेच बनवला. आपल्या काय तिखट होता, तिखट लागतं म्हणून. बरोबर, तिखट म्हणजे चवीनुसार सगळं तुमचं जेवढं तिखट करूच असाल. मीठ टाकायचं थोडासा आणि मसालो. हां, आता या सगळ्या मिश्रण एकत्रित करून घेता मम्मी. त्याला जास्त पण पातळ नाही ना नाही, करायचा. जास्त पातळ करायचा नाही, जास्त घट्ट पण नाही. एकदम म्हणजे मीडियम मीडियम समतोल सगळं राखून. बघा एकदम पातळ केला असता पानावरून सटाक खाला, आणि जास्त घन केला असतं ते अळवडे बरोबर जाड जाड होणार. म्हणजे लावताना आपण त्याचं लेप तो एकदम पातळ थर, मीडियम साईजचा थर पानांवरती ठेवतो असं लावतो असतं.
बाजरचं पीठ कसं मिश्र असतं ना तर त्याच्यात हे असतं थोडं मक्याचं पीठ असतं हां आणि ह्या आपलं कसं लगेच उतरून जातात बाजरीचं पिठाचं गट्टे रवत नाही. बाजरीच्या पिठाचा काय मग प्रॉब्लेम म्हणजे काय गट्टे गट्टे होतात ना ते असे जास्त ह्या करूच लागतं. ह्या पातळ होता आपण पाणी बनवलं. अच्छा डायरेक्ट हां त्याला जास्त ह्या करूच लागत नाही. आता झालं एवढा हवा एवढं मिश्रण बरोबर एवढं बनवूया बघा. एवढा घट्ट हव्या अळवड्यांसाठी. जास्त पण घट्ट केला तरी हे होतं. मस्त मिश्रण एकदम तयार झाला असा अळवड्यांसाठी. आता आपण यानंतर पानांका लावायचा आणि मग आपण कुरकुरीत असे आपले अळवडे तयार होतले मस्तपैकी. म्हणजे एकदम सोपी पद्धत हा. जर आपल्याकडे बरोबर आपल्या पद्धत जर माहिती असली ना तर एकदम व्यवस्थित आणि कुरकुरीत होतले. म्हणजे कधी काय काय जण असं होतं की अळवडे करू जातात आणि अळवडे करतात पण ते कुरकुरीत होत नाही. पण थोडेसे असे नया होतात नरम नरम लुसलुशीत असे होतात. बघतोच प्रयत्न करू पण ते शक्यतो एवढं होत नाही. पण अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. ही आपली मम्मीची आहे कारण मी लहानपणापासून हे खाय दिलं असं आणि एकदम असे कुरकुरीत होतात ना. आणि शिवाय ते तुम्ही असे ना 1 दिवस ना 2 दिवस 2-3 दिवस जर व्यवस्थित ठेवलास ना तर ते तसेच राहतात होय ना गे. हां म्हणजे असे नाही की दुसऱ्या दिवशी ते नरम होतले. ही पद्धतीने जर केला असतो 2 दिवस तरी तुमका आरामात तसे कुरकुरीत राहतात कारण मी खाल्लेली आहे. म्हटलं तुमका पण दाखवूया मम्मीची असते स्पेशल डिश आमची अळवडे. डायरेक्ट आता आपण पानांवरही पेस्ट लावू घेऊया. तर मंडळींनो आता बघा ही पानांची वरची काय म्हणतात हे शिरे असतात ते हां काढायचे असे. कशामुळे ते नंतर जाड जाड राहतात ना प्लेन होत ना. अच्छा म्हणून असे शिरे काढून ठेवायचे बघा. थोड्या आमका लागणाऱ्या पानांची काढून घेतला आणि नंतर असे लाटणे ते शिरे हे करायचे. म्हणजे त्याची फोल्डिंग वगैरे करताना पण व्यवस्थित हे होतं. प्लेन होतं एकदम व्यवस्थित. अशी जास्त नाही की वरची जी जाड धार असतं ना धार तीच काढायची आणि तिथे डेटावर असे असतं तो म्हणजे प्लेन करून घ्यायचा. हे बघा बस झालं ना. हां दाखवून दे. अशा पद्धतीने तर म्हणजे योगा आता मम्मी पानांका हे लावता जी आपण मगाशी पेस्ट तयार केला होता ना ती अशा पद्धतीने जास्त पण घन नाही बघा पातळ पातळ एकदम. जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण. तिकडूनच करायचा उलट सुलट असाच. हां हा बघा एक पान असं आणि एक पान उलटा उलट सुलट आणि याच्यावर परत ही लेप लावायचो. लेअरसाठी काय ते म्हणजे जाड येतात ना जरा थोडी. हां 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 एका पानाचे एकदम बारीक येतात ना. अच्छा व नक्की ही 2 लावतात की याच्यावर आणखी 2-3 लावायची. हां 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 म्हणजे पूर्ण एक तो रोल तयार करायचा. रोल तयार करायचा.
ह्याच्यावर आणली म्हणजे एकूण अशी 3-4 पानं टाकायची. हे बघा अशा पद्धतीने. किती सुंदर पद्धत आहे बघा अळवडे करूची. मी तर पहिल्यांदाच बघतोय, आतापर्यंत खायत होतोय. हो, आज बघतोय मी अळवडे करूसाठी किती मेहनत लागते ती. आता ही अशी जोडायची. जोडीची पद्धत बघा कशी जोडतात ती. पहिली समोरून अशी म्हणजे अशी स्टाईलमध्ये सुरुवातीपासून. हां, सुरुवातीची पानांची हे असतात वरची साईड, त्यातून अशी जोडायची आणि परत त्यातून तिची लावून घ्यायची. थोडं लावून घ्यायचं, चिकटासाठी जास्त नाही, वरच्यावर लागला ना लागला. खालतून परत जोडायचं असं. साईडने थोडासा जोडायचं. कडेन थोडासा म्हणजे ह्या पद्धतीने असं स्क्वेअर मध्ये करायचा. असं रोल तयार करून घ्यायचो. असं ठेवायचं, कारण काय मग चिटकतं. तो कसं असं ठेवायचं, दुडलेलं आहे ना त्यासाठी असं खाली ठेवायचं. असं हा बघा, ही बाजू खाली म्हणजे तो कसं यावं आता, म्हणजे त्याला बांधाची पण काय गरज नाही. अच्छा, आपणच चिपकता. सेम अशाच पद्धतीने आता मी बाकीचे पण करतली. 1-2 असतात ते रोल, सेम हीच पद्धत वापरून. हे बघा मम्मी आता अजून एक पद्धत दाखवता अळवडे करूची. मगाशी बघितल्यास ती एक, आणि आता अजून एक. ह्याच्यामध्ये कसं हे आता असं पान जोडायचं आहे. हां, सिंगल पान. सिंगल करूचा असत. सिंगल पान आहे. सोपी पद्धतीसाठी एक बाजून जोडून घ्यायचा. तर ह्या असा लावायचा, परत लावायचा, म्हणजे पटकन होत. रोल करीत राहा, रोल करायची गरज नाही. जर गडबड असली तर
पटकन असं करू शकतो. ही बाजू दुधायची अशी. ही बाजू दुधायची. बाजू दुधायची. नंतर दुसरा घ्यायचा पण असा लावायचा. तशीच उलटसुलट लावायची. लावताना पण ही बाजू असते ती दुडायची. दुसरा पण लावायचा आधी. ही पद्धत तू काय केलं की मम्मी तुझ्या मम्मी? माझ्या मम्मी नाही, मी युट्यूबवरच बघून एका मैत्रिणीची बघून युट्यूबवर बघूनच. अच्छा, म्हणजे आपलं बघू आपण प्रयत्न तर करू. म्हणजे युट्यूब किती आपलं हा बघा, तर आपल्या घरात बसून आपले आई गृहिणी असतात ते नवीन नवीन पद्धती बघतात, एकमेकाचं बघून करायचं. हा आणि दुसऱ्यांपर्यंत पोचवायचे ते. अरे वा. जेणे कोणी जो व्हिडिओ केला नाही आवडीवर तो सक्सेसफुल झालो. माझ्या मम्मीने करून घेतला ना. ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ गेलो असत तर त्यांना नक्की दिसतला की त्यांनी दाखवलेली पद्धत मम्मी माझी करता. पण किती मला लावला तशी? हे मी आता 1 2 3 4 हे 4 5 हे 5 अशी ठेवायची. आणि मग हे करताना ते नंतर हे होणार नाही. दिवस पद्धत अशी जाडवाली स्क्वेअरवाली. ते जास्त पानं लावले तर मोठं जाड खूप जाड असा होता. आपण आज कमीच लावली ती. ओके, चला याची नेक्स्ट प्रोसेस काय आहे ती आपण पुढे बघूया.
तर पाण्यात काय लिंबू ठेवलं? लिंबू टाकले, टोप काळं होता ना आतमध्ये. हां पाणी उकळल्यावर हां लिंबू टाकल्यावर टोप काळा होणार नाही आतून. आतून. अच्छा, म्हणून लिंबू टाकलंय. आता ह्यावर ठेवायचं गरम दिवसासाठी हा. स्टीम. म्हणजे एकदम हे ते साधारण किती वेळ लागत हे हो उकडून? 15-20 मिनिटं. 15-20 मिनिटात म्हणजे आपली हो उकडून तयार होते. ओके, आता 15-20 मिनिटानंतर आपण बाकीची प्रोसेस बघूया. तर मंडळी, आता आपली अळूवड्या स्टीम झालेले आहेत, उकडलेले असं ते बघा. मम्मी आता हे बाहेर काढता. पाणी बघा कसं हे झालं. मम्मी म्हटल्याप्रमाणे बघा आतमधून काळे झाले नाहीत, कारण आपण लिंबू टाकलेले होते आतमध्ये. कशी गरम वाफ निघता बघा. पद्धतशीर एकदम तयार झाले. आणि आतापासूनच भाजूच्या आधी त्यांचा वास एवढं सुगंध ना. पंख्यावर ठेव आपण. नंतर मग आपण आता ते पॅनमध्ये कुरकुरीत अळूवडे भाजायचे. आता बघा अळूवडे आपण कापू घेतला असा. ही मग अशी वेगळी पद्धत होती ती स्क्वेअरमध्ये, ती अशी. आणि कसे छोटे छोटे कट करायचे. गरम आहे ना, एकदम गरम होत. वाफ अजून एकदम थंड झाली नाही. आणि आपल्या हवी असलेली तेवढी साईजमध्ये कट करायचे. एवढ्या साईजमध्ये. आणि हे आपले ही सेंटेच तशीच पद्धत. जाड कापली की कुस्करत नाही, म्हणजे असे होत नाही. हो, फुटत नाही ते. हां, आणि आपले हे रोलवाले ह्याचे आपण राऊंड मध्ये करणार. कारण काय गरम नंतर गार झाली फ्रीजमध्ये वगैरे ठेवले का घट्ट होतील ते. पण हे आता पुरते कापूया. अच्छा, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते घट्ट होते काय मग ते नंतर ते कापू. हां, पकडण्यासाठी. आता आपल्यासाठी तुमचं दाखवूसाठी मम्मीने एवढे हे केलं ना, ते आता आपण थोड्या वेळात भाजून घेऊया. तेवढे आता भाजून. याचे किती वेळ करायचे? थोडेफार चांगले भाजले काय काढायचे, थोडे लालसर.
घेऊन जातात काय करायचं. तर मंडळी बघा आपली तयार झालेली असा कुरकुरीत एकदम. बघा कुरकुरीत एकदम. आवाज बघा. घेऊन जावा. आईच्या हातच्या कुरकुरीत अळूवड्या. तर मंडळीने बघा मम्मीने एकदम कुरकुरीत अळूवडे केला ना आणि एकदम कुरकुरीत झाले असत. तर आता वेळेनं दवडा त्यांना घेतलं एक खाऊक. तुम्ही पण रेसिपी बघून ठेवा घराकडे, करा मस्तपैकी. मी आता जातो एक खाऊक. तर मंडळी आजच्या व्हिडिओसाठी एवढाच. अशी नवीन नवीन पद्धती आहे असं तोपर्यंत आवशीच्या तुमका दाखवीन मी काय काय बनवतात ते. भेटूया मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. या अळूवडे खाऊक.